बातमी गोंदियातून आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा 40 अंशांच्या पार गेलेला आहे। महत्त्वपूर्ण 4 धरणांपैकी शिरपूर धरणामध्ये पाणीसाठा कमी आहे। देवरी तालुक्यामध्ये तर पाणी टंचाई होण्याची सुद्धा शक्यता आहे। पुजारी टोला धरणामध्ये सुद्धा पाणीसाठा मुबलक प्रमाणामध्ये आहे। गोंदिया आणि आमगाव तालुक्याला सध्या तरी पाणी टंचाई नाहीये, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाने आवाहन केलं आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे। गोंदिया जिल्ह्याचे तापमान आता सध्या 40 पार आहे आणि गोंदिया जिल्ह्याच्या पाणीसाठ्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 महत्त्वपूर्ण धरण आहेत। त्यामध्ये पुजारी टोला, कालीसरार, सिरपूर आणि इटियाडू या 4ही धरणाचा विचार केला तर सध्या पुजारी टोला धरणामध्ये 58% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्याचबरोबर इटियाडूमध्ये 28% पाणीसाठा आहे, तर कालीसरारमध्ये 39% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि मध्य प्रदेश आणि देवरी येथे तहान भागवणाऱ्या सिरपूर धरणामध्ये मात्र 12% पाणीसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे देवरी तालुक्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते। असे असले तरी मात्र पुजारी टोला धरणामध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होणार नाही अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे। पुजारी टोला धरणामध्ये मुबलक पाणी असल्यामुळे गोंदिया, सालेकसा आणि आमगाव तालुक्याला सध्या तरी पाणी टंचाईचा धोका दिसून येत नाही। त्यामुळे असे असले तरी नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।